आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सीलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5 तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमठ, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। खरं तर गेळे कबूलतदार या विषयाचा प्रश्न अनेक वर्ष सरकार दरबारी प्रलंबित आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सगळ्या विषयाला चालना देण्याचं किंवा हा विषय तडीस नेण्याचं काम अनेक दिवस चालू आहे आणि या ठिकाणी या सगळ्या ग्रामस्थांसाठी ज्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे, जे लोकशाहीमध्ये आपल्याला ते संविधानाने दिलेलं आहे, तर असे आमचे संदीपजी गावडे गेली काही वर्ष या सगळ्या प्रश्नाला सगळ्या ग्रामस्थांना सोबत घेऊन या प्रश्नाशी झगडत आहेत किंवा या सगळ्या विषयामध्ये सन्माननीय पालकमंत्री यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर अनेक बैठका झाल्या आणि या सगळ्या बैठकीतून विन विन सिच्युएशनला जो काही एखादा मार्ग काढायचा असतो अशा पद्धतीला आपण सगळेजण तयार होऊन एक चांगला त्याच्यावरती निर्देश झालेले आहेत जमीन वाटपाचे। आणि असं असताना सुद्धा गेले काही महिने हे सगळे निर्देश होऊनही अधिकाऱ्यांच्या संमतीने अधिकाऱ्यांना बरोबर आपल्या शासकीय याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने करता येईल असं जर सगळं केलं असताना सुद्धा प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली आज हा विषय टाळत आहे, तो प्रलंबित ठेवत आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रशासनाच्या विरोधामध्ये या सगळ्या विषयामध्ये जे कोण झारीतले शुक्राचार्य आहेत, जे खरं तर नेतृत्व करतो लोकांचं असं सांगतात, त्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो असं सांगतात, पण तेच या विषयामध्ये कदाचित विघ्न आणत असावेत, अन्यथा ते भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या लढ्याबरोबर सोबत असले असते, ग्रामस्थांबरोबर सोबत असले असते। तर हा सगळा विषय मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आम्ही बरीच भाग पाडू या सगळा विषय पूर्णत्वास नेण्यासाठी सन्मान्य पालकमंत्री असतील, सन्मान्य राणेसाहेब असतील, अनेक वर्ष या सगळ्या विभागाचं नेतृत्व करताना लोकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले। त्यामुळे हा सुद्धा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सगळी मंडळी सोबत आहेत। भारतीय जनता पार्टी म्हणून ही सगळी आमची मंडळी आहेत, ही सगळी त्यांचं नेतृत्व करणारी मंडळी भारतीय जनता पार्टीची खरं तर पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी लोकांसाठी, लोकांचा हक्क मिळवण्यासाठी सदैव त्यांच्यासोबत आहोत। या उपोषणाला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी आमच्या सगळ्या नेत्यांसहित या सगळ्या ग्रामस्थांबरोबर, उपोषणकर्त्यांबरोबर त्यांच्या समवेत आहोत।